नमस्कार मंडळी, या ठिकाणी आपण थालीपीठ रेसिपी बनवतोय. त्यासाठी आपण असे खरपूस थालीपीठ बनवून घेऊया. त्यासाठी साहित्य या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी साहित्य घेतलंय आपण. तर या ठिकाणी आपण कोथिंबीर, एक मोठा कांदा, हिरवी मिरची, या ठिकाणी ओवा, जिरे, हळद, 2 मोठे चमचे तीळ, लसूण घेतलाय, एक मोठी वाटी दही घेतलंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकतो. ह्या कमी तिखट मिरच्या आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. यात आपण टाकूयात लसूण. आता मोठ्या भांड्यात आपण पीठ घेऊयात. त्यात आपण अर्धा चमचा जिरं टाकूयात. अर्धा चमचा ओवा, दोन मोठे चमचे आपण तीळ टाकूयात त्यात. या ठिकाणी अर्धा चमचा हळद टाकूयात आणि चवीप्रमाणे आपण मीठ यात टाकूयात. मी 1 चमचा मीठ घेतलंय. तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ घेऊ शकता. या ठिकाणी आपण कांदा आणि कोथिंबीर टाकतोय. तर आता या ठिकाणी आपण वाटण करून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण याची वाटण आपण त्यात घालतोय. आणि हे आपण एकजीव करून घेऊयात. हाताने छान हे आपण मिक्स करून घेऊ. आणि थालीपीठ हा पदार्थ असा आहे, सर्व घरामध्ये बनवला जातो. 12ही महिने हा पदार्थ बनवला जातो. आणि या ठिकाणी आपण हे छान मिक्स करून त्यात आता आपण एक मोठी वाटी दही यात टाकत आहोत. दही सगळे छान मिक्स करून घेऊया. आपण दही यात हाताने एकजीव करून घेऊयात. छान असं आपण हे एकजीव करून घेऊया आणि यात थोडं थोडं पाणी घालून आपण हा गोळा तयार करायचा. तर या ठिकाणी मी आता तुम्ही बघू शकता हा गोळा मी बनवून घेतलाय. गोळा या ठिकाणी तयार झालाय. आता आपण या ठिकाणी एक वाटी घेऊया, त्यात पाणी आणि थालीपीठ थापायला आपण एक रुमाल घेऊयात स्वच्छ असा आणि त्यावर आपण थालीपीठ थापूया. या ठिकाणी हळूहळू हे आपण थालीपीठ थापूयात आणि त्याला थोडंसं पाणी लावत हे थापूयात. आणि छान असं खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं मध्यम साईजचं मीडियम असं थालीपीठ हे थापून घ्यायचं. या ठिकाणी आपण तव्याला तेल लावून घेऊयात. मी इथं बिडाचा तवा वापरलाय. तुम्ही तुमच्याकडे असेल तो तवा तुम्ही वापरू शकता. आणि या ठिकाणी मी थालीपीठ हलक्या हाताने आपल्याला तव्यावरती हे टाकायचं आहे आणि अलगद आपण रुमाल काढून घेऊयात. या ठिकाणी आपण तव्यावरती छान असं हे भाजून घेऊयात. आणि वरच्या साईडने आता आपण इथं त्याला तेल लावून घेऊयात. दोन्ही साईडने आपण तेल लावून घेऊयात. आणि दोन्ही साईडने आपण ते असं खरपूस भाजून घेऊयात थालीपीठ. तर आता तुम्ही बघू शकता दोन्हीही साईडने हे छान भाजलंय. आपण खरपूस असं
हे तव्यावरती भाजून घ्यायचं आणि थालीपीठ या ठिकाणी आपलं खाण्यासाठी रेडी झालं आहे. तर या ठिकाणी एका ताटात आपण दही घ्यायचं, चटणी आणि थालीपीठ. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन्हीही बाजूनी थालीपीठ असं छान भाजलं गेलं आहे आणि सर्वांनाच आवडतं थालीपीठ. तर या ठिकाणी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.